शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक अंतर्गत NST-FTC पुरस्कृत योजनेमार्फत आदिवासी स्वयंसहायता बचत गटांना व्यवसायाकरिता पोल्ट्री फार्म, हॉटेल ढाबा या व्यवसायाकरिता 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी पारंपरिक शेती व रोजगार यावर अवलंबून असणाऱ्या महिला व युवकांना स्वावलंबी करून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात मोलाचा वाटा उचलता यावा यासाठी ही योजना महिलांसाठी व युवकांसाठी मैलाचा दगड ठरू पाहत आहे. ही योजना पालघर जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवली गेली असून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय जव्हार यामार्फत या बचत गटांना 5 लाखापर्यंत कर्ज स्वरूपाने अर्थसहाय्य करून थेट बचत गटाच्या बँक खात्यावर दिनांक 17/1/2024 रोजी DBT प्रणालीद्वारे करण्यात आले होते. त्यामुळे बचत गटांना खरेदीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे. या बचत गटासाठी काही बचत गट हे पुरुषांचे व काही बचत गट हे महिलांचे असून हॉटेल व्यवसाय, पोल्ट्री फार्म यशस्वीपणे सांभाळत आहे. जव्हार तालुक्यातील चालतवड गावातील लक्ष्मीबाई बचत गट अध्यक्षा श्रीमती निर्मला हरिश्चंद्र भोये हे हॉटेलचा अजून विस्तार करण्याचे बोलून दाखवत आहे. निर्मला हरिश्चंद्र भोये, राहणार माहलेपाडा, चालतवड. माझं छोटंसं पहिलं माझं वैयक्तिक छोटंसं हॉटेल होतं. वडापाव वगैरे असं छोटीशी टपरी होती. नंतर मी मोठं करायचं ठरविलं. मग मला एकटीला जमत नव्हतं, म्हणून महिलांना मी सर्व एकत्र घेऊन आणि महिलांना पण रोजगार मिळावं म्हणून मी मोठं हॉटेल टाकायचं असं ठरविलं. म्हणून आम्ही आमच्या बचत गटाचे नाव लक्ष्मीबाई महिला बचत गट म्हणून आम्ही सर्व महिलांनी एकत्र बसून ठरविलं की आपण मोठं हॉटेल टाकून आणि जेवणाचं वगैरे खानावळ चालू करावी. म्हणून आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन खानावळ चालू केले. आता आमचं हॉटेल व्यवस्थित चालतं आहे. आम्हाला सबरी महामंडळमधून 5 लाखाचं कर्ज मिळालं. त्याच्यात आमचं भरपूर काही इन्कम निघालं आणि धंदा पण व्यवस्थित चालतो. नंतर आम्ही सर्व महिलांना रोजगार पण मिळाला आणि व्यवस्थित आमचं हॉटेल सुरळीत चालत आहे. सबरी महामंडळाचा आभारी आहे. आदिवासी महिला तसेच युवकांच्या सक्षमीकरिता राबविण्यात येणाऱ्या धोरणामुळे व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालिका यांच्या मार्गदर्शनामुळे आदिवासी महिला तरुण तरुणी पारंपरिक जोगडातून बाहेर येत कुटुंबाचा आर्थिक घाणा बनू पाहत आहेत.